राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना ही एका मुलीच्या आबरूचं खोबरं कसं झालं या संदर्भात आहे आणि प्रत्येक महिलेनी हे पाहिजेच, त्याला इलाज नाही पाहिजे का तो आपल्या पाठीपुटी आहे। काय नेमका विषय तुम्हाला जरा इसकाटून सांगतो, मी तुम्हाला ते कळणारच आहे। असा विषय लातूरमध्ये घडलेली घटना आहे। आता पीडितेचं नाव घ्यायला बंदी आहे, पण साधना नाव ठेवू तिचं। हां, 17 वर्षाची मुलगी, 12वीला शिकणारी पोरगी, डोक्याला हुशार। आणि सगळ्यात म्हणजे ती मुलगी प्रेरित कशाने होती माहिती आहे का? सावित्रीबाई फुले, झाशीची राणी। तिच्या डोक्यात एकच होतं की आपल्या म्हणजे साली जिंदगीमध्ये आहे ना स्वतःचं एक काहीतरी तयार करायचं, स्वतःचं अस्तित्व तयार करायचं। शिकायला लय हुशार, शिक्षणाला हुशार आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी। का तर तिने अन्यायाचा प्रतिकार म्हणजे लाजरी बुजरी असं डॅशिंगच होती। याचं कारण म्हणजे जी तिचा अत्याचार, तिची आबरू लुटल्यानंतर तिने डायरेक्ट मीडिया फेस केला आहे। मीडिया सोपं नाही एवढं। हां, स्कार्फ बांधून मीडियाला म्हणले की ह्या नालायकाला वाचवा, हे रॅकेट उघड करा। एक रॅकेट उघड केले। विषय नेमका काय बघू आपण। साधनाचं घर तिथंच, वडील सांगन तेवढ्या कामाची, म्हणजे शांत डोक्याचा माणूस, थंड डोक्याचा माणूस, पण आई हुशार होती। बऱ्याच बायांना नाद असतो, तुम्हाला सांगतो। हिची आईचा काय विषय, देवी, परडी, जागरण, गोंधळ काम करायचं, परडीची पूजा, गेनमाळ, आमकं लय देवीचा नाद तुम्हाला सांगतो। त्या बायांना सांगतो कुठल्याही अंगात येणे ह्या टोटल अंधश्रद्धा आहेत, त्यांना ह्याच्या नादी लागायचं नाही कधी। ह्याच्या आड तुमच्या संपर्कात जी माणसं येतात ती माणसं चांगली असतीलच असं नाही। अगं तूच एक देवी आहे, तू प्रपंच व्यवस्थित करते, कुठं लफडं जफडं नाही, नवरा कंट्रोलमध्ये ठेवते, पोरं कंट्रोलमध्ये ठेवते, तू उपवास करते, तू आषाढी करते, तू सगळं देवाचं करते, तू देवीच आहे ना। देवीला फक्त निरंजनी लावली ना तरी तू काय असं तिडापिडा जळून जाईल। त्याच्यासाठी तुला लाख रुपये खर्च करायची गरज नाही, त्या बाईला सांगतो मी। ह्या समाजामध्ये किती किती नीच लोक आहेत, उदाहरण देतो तुम्हाला। एक जागरण गोंधळ पार्टी होती देवीचं करणारी। आता हाय लोककला आहे, पूर्वापार चाललेली पद्धत आहे। किती पगडा खतरनाक पडला आहे ह्या समाजावर, तुम्हाला सांगतो। ही घटना त्याच्यामुळं घडली। प्रवीण भोसले नावाचा तरुण होता। त्यांनी त्या मुलांनी स्वतःच्या शरीरामध्ये बदल करून घेऊन, इंजेक्शननी सगळं होतं आहे। आता इंजेक्शननी त्याला आमसुद्धा येतात, त्याचं सामान कट करून तिथं युनी तयार करता येते, सगळं होतं। सायन्स लय पुढे गेलं आहे। तिने असं ते त्याला ट्रान्सजेंडर म्हणतात, मला सुद्धा इंग्रजी येतं। ते ट्रान्सजेंडर म्हणजे पुरुषापासून स्त्री झालेली मुलगी। तिचं नाव आहे पूजा भोसले, मुलगी झाली ना आता ती ट्रान्सजेंडर। मग तिची स्वतःची पार्टी कसली, संबळ वाजवणार आला, गायक आले, नाचणारने आल्या 2 मुली, त्याला म्हणतात जागरण गोंधळ पार्टी। लग्न झाल्यावर मोठे लोक अख्ख्या महाराष्ट्रात होती ती। पहिल्या मुलाच्या लग्नाला तर जागरण गोंधळ करावंच लागतं। जागरण गोंधळ ही आमच्याकडे कशी पद्धत तुम्हाला सांगतो। जागरण गोंधळ तुम्ही दारापुढं 50,000 गावाला जेवायला घालून केलं काय, 70,000 घालून, किंवा खंडोबाई आपल्या जेजुरीचा खंडरायाची तर लंगर तोडायची सोय, सगळं 500 रुपयात पण जागरण होतं। तुमच्या श्रद्धेचा भाग येतो, केलं पाहिजे हे मान्य, पण किती रुपयाचं करत देत त्याच्या ह्याच्या फार असं झालंय। आता कर्ज काढून जागरण गोंधळ करणारे लोक आहेत। मी जिथं राहतो तिथून थोड्याच अंतरावर कुटुंब आहे, तुम्हाला खोटं वाटत त्यांनी काय केलं। अर्धा एकर जमीन 60,000 रुपयाला 5 वर्षासाठी खंडाने दिली आणि ते 60,000 रुपयाचं गेनमाळ करायची ठरवली। त्यासाठी 5 बकरी आणली, सगळं गाव जेवून गेलं, कापणारांनीच फरकुटं पळावली, सगळा कार्यक्रम 5 झाला। ती कोण आई यायची, ही यायची, त्यातलं ते गेनमाळ करणारी बाई, त्यांनी मरणाचं पैसे नेलं, पार्ट्यावाल्यांच्या पार्ट्या भरल्या, गाव जेवलं, रशी हाणली काहींनी, सगळं झालं। सगळा निरापिरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे काय शिल्लक होतं माहिती आहे का, नवरा बायकोकडं तिच्याकडे एक साडी आणि याच्याकडे फक्त अंगाचा ड्रेस, 500ची साडी आणि 500चे कपडे। 59,000 गेलं ना। जमीन किती वर्षात गेली,
सुधारते ना काही, तुम्हाला सांगतो आयुष्यात अशी 6 वर्षाची जमीन तिथं काय करू शकत नाही. ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही मोठ्या मोठ्या संत महात्म्याच्या यांना सुधारला तर आमच्यासारख्या माणसाने काय सुधारणार आहे सांगून? सुधरू शकत नाही. हा पगडा जेव्हा हटन ना तेव्हा प्रत्येक कुटुंब सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तीच पैसे त्यांनी जर पोरांच्या शिक्षणाला खर्च केला तर फायदाच होता ना दादा. हो, जुनी वाकडे 10,000-20,000ची मोटरसायकल घेतली असती तर त्याच्यात फिरला असताना कमीत कमी कुठं पाहुणाऱ्याचा फोन आला, आमका त्यामका साखरपुडा आमका लग्न येतं, बायकोला गाडी घेऊन दाबात गेला असता का नाही? मोटरसायकल सुद्धा नाही, पण गेनमाळ चलू द्या. ह्या घटनेमध्ये अशा प्रकारची ही पूजा भोसलेंची जी पार्टी होती जागरण गोंधळाची, आणि तिने संपर्क वाढवायला सुरुवात केला ह्या साधनाच्या आईकडं. असा संपर्क वाढवायला ठेवला की घरातल्या असल्यासारखंच राहायची ती पूजा भोसले. साधना 17 वर्षाची पोरगी, 12वीला शिकती, या देखणी सुंदर. आता 17 वर्षाच्या मुलीचं मेंदू 17 वर्षासारखाच राहतो. तिला काय जग पाहिलं का तिने? पण जी तिची आई आहे, वडील आहेत, त्यांना कळायला पाहिजे ना. तुम्ही एक काम करायचं, आज घडी असो नाही तर बाई असो, पुस्तक घ्यायचं, आपली वही घ्यायची, पेन घ्यायचा, मी सांगतो म्हणून 10 मिनिटात सगळ्याला आपल्या उंबऱ्याच्या आत किती पुरुष आणि किती स्त्री येतात एवढ्याची नोंद घ्यायची. बचत गटाच्या किती येतात, पुरुष कोणते येतात, संपर्कात किती पुरुष आहेत आणि किती आहेत, कोण नातेवाईक आहे, कोण नवळे, कोण नुसते मोकारीचे आहेत, कोण कसे आहेत. कारण माणूस कोणता विषारी आहे कोणता चांगला आहे हे सांगणं आजच्या काळात कठीण आहे. कुटुंब जर वाचवायचे असतील तर एंट्री बघा, जगातलं पहिलं जी लक्ष्मण रेषा आहे का, ही लक्ष्मणानेच आखली होती. सीतामाईला काय सांगितलं होतं? ती बांधी होती, ध्यानात ठेवा, ओरिजिनल. तिथं कुणी एवढा महादेवाचा भक्त रावण जरी तरी भस्मसात झाला असता. त्याला म्हणतात बांधी. ती बांधी होती, जाऊ नको सीतामाई. पण रावण इतका ही होता, अख्खा वाईट नव्हता रावण सुद्धा. रावणाची हिस्ट्री सांगा, बघा तुम्ही काय. रावण ती उचलण्याच्या आधी तिला सुद्धा माई मानला, म्हणजे आई मानला. त्यांनी विश्वास तयार केला. भिक्षावाड माई म्हणजे आई मानला, आई भिक्षावाड. काय वासनेचा काय संबंध आहे का इथं? वासना डोक्यात आहेच, माझ्या संग लग्न कर, ही ती त्यानंतर गिंतारात दिला त्यांनी नेल्यावर. माई मानल्यामुळे ती लक्ष्मण रेषा क्रॉस केली, ती स्वतःहून बाहेर गेली आणि वाटलं झालं. तसं हा जो पूजा भोसले ही महिला ट्रान्सजेंडर, त्या घरी जाऊन खायलाच घेऊन जा. त्यांना काय 10-12 हजार रुपये एका रात्रीत पार्टीच मिळतात. हा काही खायलाच घेऊन जा, बाई तुझं असं इथंच. प्रत्येकाच्या घरात समस्या आहेत. तुमची समस्या फक्त तीच नीट करणार अशातली बाग नाही. काय ऐकायचं, कुणाचं ऐकायचं, इतकं घरछावाने राहायचा. ती पोरगी बघायची ना, पोरीला घरचा, तिला चेहऱ्यावर हात फिरवायचा, गुणाची ग माझी बाई. त्यांची वेगळी डब असते बघा, त्यांच्यापासून सावध राहायचं. तुम्हाला सांगतो, ती फार घरछावून राहायला लागली बा. महिन्याभर साधारण घरछावर राहिल्यानंतर म्हणली माझा आज बड्डे. त्याची आई म्हणली साधनाची, चला सगळीच जाऊ. नाही, साधना मी जाते आणि संध्याकाळी तिला घरी आणून सोडते परत. नेली साधना. ही झाली नियतीची पहिली सूचना. ही आईला क्लिक व्हायला पाहिजे की बड्डेच्या नावाखाली पूजा ही आपल्या मुलीला घेऊन जाते. हे क्लिक होतंच, आईला होतं, बापाला होतं, जन्म दिलेला आहे त्याला. कळलं नाही, बघा आपल्या कर्माची फळं. नेली. आता ही पूजा भोसले ही अंतर्गत तिचा काय विषय होता तुम्हाला सांगतो. ती ट्रान्सजेंडर असली तरी त्या ठिकाणी आर.के. लॉन्स आहे बार्शीमध्ये, आणि त्या आर.के. लॉन्सचा मालक आहे अमोल क्षीरसागर. हा 39 वर्षीय माणूस आहे. हा रंगेल सगळा असा. ह्या व्यक्तीच्या, अमोल क्षीरसागरचे तिचे अनैतिक संबंध होते. हा काय जीवन म्हणजे दिवसा फक्त खाणं पिणं बोलणं ह्याच्यापुरतं नसतं. संध्याकाळी कोण अनैतिक संबंधासाठी काय कोणाचे राढ आहेत, काय हे आपापल्या मनाला विसरा. तुमचं सुद्धा आहे, बायकोशी गद्दारी करून तुम्ही बाहेर आकडा आहेच ना तुमचा. हवा किती मनाला नाही खोटं बोलू शकत माणूस, आत्म्याला खोटं बोलू शकत नाही. पण ध्यानात ठेवा, वाळू जशी हातात मुठभर अशी सरकते ना, तसं आयुष्य सरकतंय तुमचं. आत्ता एक दिवस नियतीला याचा जाप द्यावा लागेल, आणि एक दिवस नाही दिला, नियतीच लेट झाली बा, तर तुम्ही काय अमृत पिऊन आलेलं नाही आहात. एक दिवस अमृत पिऊन न आल्यामुळं ज्या दिवशी तोंड वाचून जातात त्या दिवशी हिशोब 100%. पुढचा जन्म बघा भाऊ, हल्ले अवघड आहे. ही कळत नाही लोकांना, कळून असू द्या, आपल्याला काय करायचं. शिनी नेली.
अमोलला फोन केला, पाखरू आणलंय, लगेच बड्डे बिड्डे केक बी काम का बार्शीमध्ये ते लातूरमध्ये पहिल्यांदा लातूरमध्ये आले. नंतर तिचा अजून एक पार्टीतला म्हणजे संबळ वाजवणारा किंवा असा मदत करणारा एक पोरगा होता. त्याचं नाव आदित्य साळुंके. हा रिक्षा घेऊन आला. ह्याच्यात जे जे इन्व्हॉल्व आहेत ते आरोपीचे आहेत. आदित्य कसं रिक्षा हिच्या सांगण्यावरून आला, पूजा भोसलेच्या सांगण्यावरून त्या रिक्षात तिला बसवलं. डायरेक्ट गाडी बार्शीत आले. ते रूम होती, सगळं प्रपंच साधन. एक प्रपंच कसा असतो तेवढी सगळं तिथं ती पूजा भोसले राहायची. थोडक्यात त्या अमोलनी ठेवली होती तिला तशी तिथं, असं धरून चाला. आणि ती संबंधासाठी तिथं आली की शी म्हणली बाहेरून आले जरा, त्या केकमधून म्हणा आकाशामधून म्हणा तिला गुंगीचं औषध दिलं बा. पोरगी तर बिनसूत पडली खाली. ही साधना गेली निघून. ती गेली बाहेर निघून शो अमोल आला आतमध्ये. दारबीर लावून घेतलं, कपडे काढले तिच्यावर अत्याचार केला. पाठ तेव्हा मुलीला कळतं आपल्यासोबत काय झालंय ते. हा निघून गेला लगेच. आली ती पूजा इथं. शिनी तिला काय सांगितलं नाही पूजाला. आणि पोरगी हुशार का समजायचं, काय सांगितलं अशी भूमिका दाखवली. आणि ते अशा जर प्रसंग आला तर पोरीने ध्यानात ठेवा, महिलांनी ध्यानात ठेवा. जे झालंय ना आता झालंय तुम्हाला बघतेच, तुम्हाला पोलीस स्टेशनात खेचते, तुमच्या कोर्ट कचेरीत टाकतो, तुम्हाला फाशीच देते, असं करते. अजिबात वळवळ करायची नाही, गप राहायचं. का माहिती आहे, तुम्ही जर असं एक वाक्य जरी बोला ना तुम्हाला लगेच येऊन खलास करणार, पुरावा नसतो. हां, तुम्ही कुठं ताब्यात ते आपण सिक्युअर सेफ जागेत आहो का हे पाहिल्यानंतर कार्यक्रम राबवायचा असतो. कधी याला म्हणायची महाराजांची रणनीती. 2 पावलं मागं सरकल्यानंतर दडक चांगली बसते. हां, किती नीचपणा असू द्या. पूजा हिने म्हणावं काहीतरी, काय बरं आहे का, हा म्हणले जरा अंग दुखतंय, बरं आहे आज तसं चालायचं ना आपल्याला. हां, तिने तिला परत पुण्याला आणली. पुण्याला 1-2 दिवस राहिले. सारखं आईचं फोन, अगं आलो आम्ही इकडं आलो, शॉपिंगला आलो, टालो 3 दिवस पूर्वी बेपत्ता होती. म्हणजे घरनं आईचं सारखं फोन यायचं. शेवट ती पूजाच म्हणली, होय ग अमोलने काय तुझ्या संग केलं का असं तसं. हा म्हणली की केलं की त्याने माझे अत्याचार केला, असं केलं तसं केलं. हे बघा कुणाला काय सांगू नको, नाही तो आपल्या सगळ्याला खतम करून टाकते. धमकी देऊनच गेला होता तो, फोनवर बी धमकी दिली त्यांनी. नाही म्हणली एवढं काय तेवढं सिरियसली घ्यायचं, कारण पोरगी सेफ होण्याचा प्रयत्न करत होती. पोरीला मानावं लागलं. तिच्या डोक्यात फक्त यांच्या कचाट्यातून सुटून द्या चालते. मग हिने सांगितलं असेल त्याला, गप्पे काय नाही. अशा प्रकारच्या अनेक मुली यांनी नासावल्या, लक्षात घ्या. मग आई बापा काही शेण खात्यात का गु खात्यात, यांना कळत नाही का पोरगी कोणाबरोबर पाठवून कोणाला जवळ करावं कोणाला नाही. देवाधर्माच्या नावाखाली जशी लोक स्वतःचं पोट भरतात तशी ही सुद्धा लोक इथं बामणांचं आहे का समज. लोकांना लय बामणाविषयी तिडीक हे, देवाच्या नावाखाली बामण जगतो, नामकं करतो, दुनिया करतो. इथं कोणीच ब्राह्मण नाही आता. हे पण देवाच्या नावाखाली जगणारे चुकीचे लोक आहेतच ना. अहो पिपळाला पानं, पळसाला पानं 3च आहेत कुठे गेलं तरी. ह्याच्यात जातीचा प्रश्न आहे. ह्याच्यात एक माणूस दुसऱ्या माणसासंग कसा वागतोय हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ना माणुसकीसारखा धर्मच नाही तुम्हाला. 1 नंबर धर्म माणुसकीचा धर्म. हँग झाली लोक ते जातीवाद करून सोडून द्या, काय उपयोग नाही त्याचं. आणि ध्यानात ठेवा, तोंड वासून जायच्या आधी आपल्या पिढीला थोडा माणुसकी नावाचा धर्म शिकवा, अशी माझी हातून विनंती. माझं येड्याचं ऐका, काही तुमचं वाईट होणार नाही. ती स्टेपमध्ये आले भाऊ, घरी आले की आईला म्हणले चला पोलीस स्टेशनला. मोरे साहेब आहेत आणि पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशन लातूरमधलं त्यांच्या इलाक्यातलं. मोरे साहेब आता पण कार्यरत आहेत तिथं. खतरनाक माणूस. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सामने एखादी केस आली ना ते अल्पवयीन. हा आरोपी हा जो आहे तो काही साधा सुद्धा नाही. आरोपी कोणी तुम्हाला सांगतो, अमोल क्षीरसागर हा आर्केलॉनचा जो मालक आहे बार्शीचा, तो आरोपी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि फडणवीसबरोबर फोटो आहेत त्याचे. फडणवीस त्याच्या फोटो किंवा कार्यक्रमाला आलेलं जवळ फडणवीस बरोबर चाललेला, म्हणजे काही वळखातले शेत मानून जातो का, त्या स्वतःचे पीडित साधना आहे. त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे फोटो पण दाखवले बघा कार्यकर्ता. आता याच्यात कसं आहे, भाजपची सगळीच ना आलं की अशातला भाग नाही. आणि फडणवीस असू नाही तर कुणी असू, ही पक्षाला किंवा डॅमेज करेन अशी लोक. आता बघा कुठल्याही राजकीय नेत्याच्या पुढं कुणी जाऊ शकतो की, असं काय नसतं. त्यांना काय माहिती कोणी कसली अवलादी. त्याच्यामुळे याच्यात त्या पक्षाचा
आणि मुख्यमंत्र्याचा काही संबंध नाही. पण जर त्यांनी त्या आरोपीला वाचवण्यासाठी जर फोन केला पोलिसांना, आपला माणूस द्या सोडून, हे चुकीचं आहे. कुणीही अशा प्रकारची केस असलेल्या पोस्को अंतर्गत मोरे साहेबांनी गुन्हा दाखल केला, सगळे केस लावले अत्याचाराचे, विषय नाही. आणि आणखी सांगितलं समाजात ते की आणखी कोणाची तक्रार असेल तर याला म्हणायचं पोलीस अधिकारी, कोणाचा दबाव नाही, कोणाचा फोन आला नाही, काय नाही. हां, आणि कुठल्याही पक्षाचा माणूस असून दे, अशा प्रकारची ही शक्यतो नाही खपून घेत. हां, ते उत्तर प्रदेशचं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात अजूनही राजकारण चांगलं चालतं असं थोडंफार, फोडाफोडी जाऊन द्या बरोबर द्या, पण लय अति नीच चलत नाही असं मला वाटतं. मग ते घेतले बा. आता 3 आरोपी डिटेन झाले, त्याच्यामध्ये एक आरोपी हा अमोल तो उचलला आहे पोलिसांनी. आता पालखी त्याची लगेच उचलली. 2 जण आता फार आहेत, लवकरात लवकर ताब्यात येत्या. पण घटना घडली 19 मेला, ह्या दिवशी ती घटना घडलेली आहे. आणि अमोल क्षीरसागर व 39 हा ताब्यात घेतला आहे. फडणवीसचा जरी फोटो असला तिथं तरी फडणवीसचा संबंध नाही. आणि जर काही चुकून असेल किंवा हे आरोपी उद्या सोडून दिलं तर मी सुद्धा रंगारंग कार्यक्रम सांगायला बसलो की यांना असं झाले बुवा. हा, आपल्यातच काही बंधन नाही कोणाचं. आणि स्वतः फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृताताई फडणवीस यांनी सुद्धा सोशल मीडियापूर्व सांगितलं. ते व्यक्तिमत्व अमृताताईंचं मला फार आवडतं, तुम्हाला सांगतो. याचं कारण म्हणजे आधुनिक स्त्री त्यांच्यात मला दिसते. ते सोशल मीडियाबरोबर डायरेक्ट बोलल्या, तिथं काही कुठंही नाही की माझे पती रोमॅन्टिक नाहीत, त्यांना रोमांस करता येत नाही, जमतही नाही. ही फार धोकादायक गोष्ट आहे मास्टरच्या दृष्टीने, असं मला पण वाटतं. तुम्हाला कधी कधी एखाद्या ॲपपासून त्याच्यावर टाकतो मी. अहो, तुम्ही म्हणजे इतक्या उच्च पदस्थ, शेवटी कसंही असलं तरी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एवढं डिटेल नाही बोललं पाहिजे असं मला आतून मनापासून वाटतं. हां, म्हणजे पण आता म्हणजे त्यासुद्धा एक सर्व अधिकार असलेल्या स्त्री आहेत, त्यांच्या भावनांचा आदर आपण केला पाहिजे. आणि असं वाटलं पाहिजे की आमच्या मुख्यमंत्र्याला जास्त तुम्ही बदनाम नका करू बा, ह्याच्यातून चुकीचा मेसेज जातो असं पण मला मनापासून वाटतं. हा, असा विषय. पण ते तसं म्हणणं चुकीचं आहे बा, म्हणजे असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या घटनेमध्ये लक्षात ठेवा, बाहेरची कोण येते काय येते ह्याच्यात चुकीची माणसांना उंबराच्या त्याचे बंद करून टाका. ते देवाचे पुजारी नामकन तमकन कसली नको. दुसरी काही बघतो देवऋषी आमकं बाबा बोंधू आमकं काही असल्याने संपर्क करू नका. हा, वास्तुदोष नावाचा प्रकार असतो. काही दोष काही सिद्धी आहेत ते पण बरोबर आहे, पण त्याच्या नावाखाली त्याच्या अंधश्रद्धेत जगणारी 95% लोक आहेत. यांना आपल्यापासून लांब ठेवा आणि आपलं कुटुंब वाचवा. अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारची आताच्या काळात नीच लोक जागोजागी तुम्हाला दिसतील. फसायचं का नाही तुमचा प्रश्न आहे. हा, रामकृष्ण हरी माऊली.